संत तुकाराम विद्यालय घाटशिरस welcomes you. Subject English, Standard 10th. And I am your subject teacher, Mr. Prasad Pange, sir. Students, till now, we know that the news of bankruptcy of the bank People Nagar spread all over the town. आतापर्यंत आपण पाहिलं की कशा पद्धतीनं ती पीपल नगर बँक बुडाली आहे ही बातमी कशी पसरली हे पाहिलं. आता पुढे पहा. The news spread through the bazaar with rapidity of forest fire. The news spread through the bazaar. बाजारामधून ती बातमी अशी पसरली with the rapidity of forest fire. जणू काही जंगलामध्ये वणवा पेटला आहे. From the general merchants, त्या स्टेशनरी दुकानापासून it traveled to the shop, ती दुकानापर्यंत गेली. Circulated amongst the customers, ती बातमी गिरायकांमध्ये फिरली. And then spread with them in various directions, आणि त्या कस्टमर्स बरोबर सगळ्या दिशांना ती बातमी पसरत गेली. टू द बीटल सेलर, पानवाल्याकडे गेली. द टेलर, शिंप्याकडे गेली. द फ्री वेंडर, एका दुकानदाराकडे गेली. द ज्वेलर, एका सोनाराकडे ती बातमी गेली. द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट, आणि शेवटी एका भिकाऱ्यापर्यंत गेली की जो त्या फुटपाथवर बसलेला असायचा. ओल्ड गणपत द बेगर, त्या भिकाऱ्याचं नाव होतं गणपत. तो म्हातारा होता. हॅड अ क्रुक्ड लेग, क्रुक्ड लेग, त्याचा एक पाय थोडासा वाकडा होता. He had been squatting on the pavement, त्या पेवमेंटवर, त्या फुटपाथवर त्यांनी जागा स्क्वॅटिंग हस्तगत केलेली होती. फॉर इयर्स, कित्येक वर्षांपासून. कॉलिंग फॉर आर्म्स, आर्म्स म्हणजे भिक्षा मागण्यासाठी त्यांनी ती जागा ऑक्युपाय केली होती. इन द इव्हिनिंग समवन वुड कम, संध्याकाळी कोणीतरी यायचं. विथ अ बॅरो, बॅरो हातगाडी, हातगाडी घेऊन यायचा. अँड टेक हिम अवे, आणि त्याला घेऊन जायचा. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक, इतक्या वर्षापासून तो चालत आहे हे कुणीही पाहिलं नव्हतं. बट नाव, परंतु आता मात्र. ऑन लर्निंग दॅट, ती बातमी समजल्यावर. द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, की ती बँक बुडाली आहे. गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, गणपतनं सगळ्यांना चकित केलं. लिपिंग टू हिज फीट, एकदम टुनकन त्याने उडी मारली. अँड ऍक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक, आणि अत्यंत वेगाने बँकेकडे धावत सुटला. इट सून बिकेम नोन दॅट, सर्वांना कळून चुकलं. ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग, त्या बँकेमध्ये 1000 रुपये त्यांनी बचत खात्यात ठेवलेले आहेत हे सगळ्यांना कळलं. मेन स्टूड इन ग्रुप्स, माणसं गटागटाने रस्त्यावर उभी राहिली. कॉर्नर्स, कोपऱ्यामध्ये उभी राहिली. डिस्कसिंग द सिच्युएशन, आणि या परिस्थितीवर चर्चा करायला लागली. पीपल नगर सेल्डम, पीपल नगर मध्ये क्वचितच. हॅड अ क्रायसिस, काही भानगडी घडल्या होत्या. सेल्डम और नेव्हर हॅड फ्लड्स, कधीही पूर आलेला नव्हता. अर्थक्वेक्स, भूकंप झालेला नव्हता. और ड्राउट, ड्राउट
दुष्काळ किंवा दुष्काळ पडलेला नव्हता. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक, आणि पीपल नगर बँकची अचानक कोसळण्याची बातमी सेट एव्हरीवन टॉकिंग, प्रत्येकाला बोलायला भाग पाडलं. अँड स्पेक्युलेटिंग, भविष्य सांगायला सुरुवात केली प्रत्येकाने. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी, आणि वेड्यासारखे इकडे तिकडे लोक धावायला लागले. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइटेडनेस, काहींनी बढाया मारल्या त्यांच्या दूरदृष्टीबद्दल, फार साइटेडनेस. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ, त्यांचं स्वतःच अभिनंदन केलं त्यांनी. ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी, त्यांचा पैसा त्यांनी काढला हे त्यांनी आनंद व्यक्त केला. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, किंवा कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी पैसा त्यांनी गुंतवला नव्हता याबद्दल आनंद व्यक्त केला. ऑदर्स स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश, इतरांनी त्या बँकेच्या बुडण्याबद्दल काही अंदाज वर्तवला. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराम, आणि त्यांचा असा होरा होता की गोविंदराम हे अतिरिक्त खर्च करत होते. एक्सेसेस इंडल्ज इन. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, कुणी म्हटलं अमेरिकेत पळून गेले सेठ. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनादर, दुसऱ्याने सांगितलं ते देशातच कुठेतरी पळून गेले. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड अ थर्ड, तिसरा म्हणाला तो पीपल नगर मध्ये सेट आहे. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमिरंट ट्री सेड अ फोर्थ, चौथा म्हणाला त्यांनी चिंचेच्या झाडाला फाशी घेतली. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय, आणि त्यांनी असंही सांगितलं की त्या स्वीपर बॉयला, त्या झाडूवाल्याला म्हणजे त्या नथुला शेठजी झाडाला टांगलेले सापडले. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल, दुपारपर्यंत त्या लहानशा बँकेमध्ये इतिहास घडला. इट्स रेडी कॅश अँड हॅरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा, आणि त्या बँकेचा मॅनेजर द्विधा मनस्थितीत सापडलेला होता. एमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनादर बँक. एमर्जन्सी फंड्स, आपत्कालीन निधी दुसऱ्या बँकेतून काढण्याची सोय होती. सम 30 miles डिस्टन्स, परंतु ती बँक 30 मैलांवर होती. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्युएट द क्राऊड टू वेट अंटिल देन, आणि त्याला माहित होतं की तिथपर्यंत त्या लोकांना आपण काही थांबवू शकत नाही, कारण 30 मैलावरती बँक होती. तिथून जाणं परत येणं याच्यात वेळ जाणार होता, आणि लोकांना मात्र त्याला थोपवता येत नव्हतं. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर, आणि काश्मीर मधल्या हाऊस बोट मध्ये असणाऱ्या गोविंदरामशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स, सगळी माणसं त्या काउंटरवर जमा झाली. अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे, आणि दुसऱ्या दिवशी परत येण्याचं त्यांनी सांगितलं. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट, त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या, परंतु त्यांना ते आवडलं नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, आणि बँकेच्या पायऱ्यांवर उभे राहिले, ओरडायला लागले, गिव्ह अस आवर मनी, आमचे पैसे आम्हाला परत द्या. ऑर वी शल ब्रेक इन, किंवा आम्ही बँक तोडू फोडू. अँड फेच द सेठ, ते ओरडत होते सेठजीला आणा. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर, आम्हाला माहिती आहे ते कुठं लपलेले ते. अशा पद्धतीनं त्यांचा आरडाओरडा चालू होता. मिसचिफ मेकर्स, या
वातावरणामध्ये भांडणं वाढवणारे कळीचे नारळ हु डिडंट हॅव पैसा इन द बँक, ज्यांचा बँकेत एकही पैसा नव्हता, जॉईन द क्राऊड, त्या गर्दीमध्ये जमा झाले, अँड ॲग्रेव्हेटेड देअर मूड, आणि त्या जमावाचा राग वाढवायला लागली. ॲग्रेव्हेटेड, अनॉइड मोर अँड मोर. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर, तो मॅनेजर दरवाजावर उभा होता, अँड ट्राईड टू प्लेसेट देम. प्लेसेट, त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर दॅट, त्यांनी जाहीर केलं, द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी, बँकेत भरपूर पैसा आहे, बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट, परंतु ते पैसे परत लगेच येणार नव्हते, येऊ शकत नव्हते. ही अर्ज देम टू गो होम, त्यांनी त्यांना विनंती केली, बाबा घरी जा, अँड कम बॅक द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी या. वी वॉन्ट इट नाव, आम्हाला लगेच पाहिजे. चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड, काही जण ओरडले, आम्हाला लगेच पैसे पाहिजे. नाव नाव नाव, लगेच लगेच पैसे पाहिजे. अँड अ ब्रिक हर्ल्ड थ्रू द एअर, आणि अचानक एक वीट हवेतून भिरभिरत आली, अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक, आणि त्या बँकेची काच फोडून ती वीट आतमध्ये आली.